हाय, मी सिद्धी. मी चालले आहे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात, जेथे निसर्गाने नटलेले सुंदर असे वसई गाव आहे. त्याला पोर्तुगीज काळात बासिन या नावाने ओळखले जाई आणि याच वसई गावात एक बाले किल्ला बांधला गेला. त्याला पोर्तुगीज काळात फोर्ट दे साओ सॅबेस्टियो किंवा बासिन फोर्ट असे म्हटले जाई. हा किल्ला मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. तरीही मी अजून तेथे कधी पोहोचलेच नाही. ही किती खेदाची गोष्ट आहे की गोरेगावातील बहुतेक हॉटेल्स मला माहीत आहेत, परंतु माझ्या महाराष्ट्राची शान असणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी व त्यांच्या शूरवीर मावळ्यांनी आपल्या स्वराज्यासाठी बांधलेले किंवा जिंकलेले किल्ले मी अजूनही प्रत्यक्ष पाहिले नाहीत. आणि म्हणूनच मी ठरविले आहे की वेळ मिळेल तसे आपल्या राज्याची शान असलेले आपले किल्ले नक्कीच पाहणार. यासाठी सोलो ट्रिप झाली तरी चालेल. तर आजची माझी सोलो ट्रिप आहे वसईचा बाले किल्ला. हे आहे पेशवाई काळात बांधलेले शंकराचे नागेश्वर मंदिर व माता वज्रेश्वरी मंदिर. लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विशे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, तेथून या जळ निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाणू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा, ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा. जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा. आरती ओ वाणू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. ओम वज्रेश्वरी आई रक्षा करा, ओम रेणुका आई सर्व कष्ट हरा. ओम वज्रेश्वरी नमः. जय जय वज्रेश्वरी नमः. ओम आई कालिका शक्ती रक्षा करा, ओम आई मोरबा तुम्ही रक्षा करा. ओम वज्रेश्वरी नमः. जय जय वज्रेश्वरी नमः. ओम वज्रेश्वरी धर्म रक्षा करा, ओम आई शारदे बुद्धि रक्षा करा. ओम वज्रेश्वरी नमः. जय जय वज्रेश्वरी नमः. आता यापुढे मला माझी BPEDची मैत्रीण राखी भेटणार आहे आणि ती मला संपूर्ण किल्ला दाखवणार आहे. वसई गावाच्या दिशेने असलेले हे किल्ल्याचे प्रमुख द्वार. या द्वाराच्या समोरच जागृत हनुमानाचे मंदिर आहे. त्याचे दर्शन आपण आता घेऊया. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन बरन विराज सुवेसा, कानन कुंडल कुंचित केसा, हाथ वज्र ध्वजा विराजे, कांधे मूज जनेऊ साजे, शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन, विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबेको आतुर, प्रभु चरित्र सुनिबेको रसिया, राम लखन सीता मन बसिया. सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा, भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र के काज सवारे. आए सजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हर्षि उर लाए, रघुपति कीन्ही बहुत बड़ाई, तुम मम प्रिय भरत ही सम भाई. मी वाचलेल्या माहितीप्रमाणे वसईचा किल्ला हा एक भुईकोट किल्ला आहे. हा किल्ला 110 एकरमध्ये पसरलेला आहे. या किल्ल्याच्या
तीनही बाजूंनी समुद्र आणि दलदलीने वेढलेला अशी या किल्ल्याची रचना आहे. किल्ल्याला 2 प्रमुख द्वारे आहेत. एक गावाच्या दिशेने उघडते तर दुसरे बंदराच्या दिशेने. व्यापाराच्या दृष्टीने हा किल्ला गोव्यातील गव्हर्नर नॉनद कुना यांच्या आदेशाने फोर्टचा पहिला कॅप्टन गार्सिया डिसा याने इसवी सन 1414 मध्ये बांधलेला आहे असा या किल्ल्यामध्ये शिलालेख आहे. येथून वर चढून गेल्यानंतर आपल्याला एक ध्वजस्तंभ आढळून येईल. असे म्हटले जाते की पोर्तुगीजांनी येथूनच मराठ्यांना पांढरे चिन्ह दाखविले होते. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला येथे ध्वजावंदन केले जाते. त्याचप्रमाणे संपूर्ण किल्ल्याची भक्कम तटबंदी आपल्याला येथून पाहायला मिळेल. सर्वप्रथम बाले किल्ला बांधण्यात आला. मग हळूहळू जसे साम्राज्य बदलत गेले, जसे की नंतर गुजरातचा सुलतान बहादूर शहाचा सेनापती मलिक तौहान याने आपल्या ताब्यात हा किल्ला घेतला. यानंतर पोर्तुगीजांनी इसवी सन 1534 मध्ये हल्ला करून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. हा मूळचा किल्ला मुसलमानी पद्धतीने बांधलेला असला तरी पोर्तुगीजांनी त्याची युरोपीय पद्धतीने परिवर्तन किंवा पुनर्बांधणी करून घेतली. यामध्ये 3 चर्च, न्यायालय, हॉस्पिटल, विद्यापीठ, बाजारपेठ इतकेच नव्हे तर तुरुंग सुद्धा बांधण्यात आले. आता आपण ज्या ठिकाणी आहोत हे होली नेम चर्च किंवा याला दुसरं नाव आहे गोन्सालो बार्सिया चर्च. या चर्चमध्ये पहा तुम्हाला खूप सारी थडगी पाहायला मिळतील आणि या प्रत्येक थडग्यावरती पोर्तुगीज भाषेमध्ये त्यांचे मृत्यू आणि जन्मदिनांक टाकलेली आहे. ही थडगी पोर्तुगीज सरदारांची किंवा त्यांच्या कुटुंबांची आहेत. हे पहा पोर्तुगीज चिन्ह सिम्बॉल तुम्हाला इथे पाहायला मिळेल. या किल्ल्यावर पोर्तुगीजांनी 2 शतके राज्य केले. त्यानंतर थोरले बाजीराव पेशवे यांच्या आदेशावरून मराठा साम्राज्याचे सेनापती नरवीर चिमाजी अप्पांनी व सैनिकांनी या किल्ल्याला वेढा घालून सतत 2 वर्ष धैर्याने लढून हा किल्ला 16 मे इसवी सन 1739 मध्ये मराठा साम्राज्यामध्ये सामील केला व पोर्तुगीजांचे वर्चस्व नष्ट करून टाकले. या किल्ल्याच्या भिंतीवर मराठ्यांच्या साम्राज्यांच्या शिलालेख पाहावयास मिळतात. पोर्तुगीजांनी बांधलेली 5 कमानाची इमारत याला टाउन हॉल म्हणतात. या ठिकाणी पोर्तुगीजांच्या शासनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये होत होते. अतिशय भव्य असा हा टाउन हॉल आहे. या ठिकाणी सत्कार समारंभ, बैठकी इत्यादी कार्यक्रम होत असत. आता जरा मैत्रिणीबरोबर एक रील बनवते हा. पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. तर मी कसं एक राऊंड मारूया छानपैकी.
छान आहे ना, पण खरंच छान आहे बघ ना. हे पूर्वीच्या काळचं 1 2 3 4 मजली बांधकाम आहे ते बघ. हे जीर्ण झाल्याने हळूहळू ते कशाला ढासळत चाललंय. चढलंय वाहन. ए मला दे ना रे. अरे दे ना ये. एक दे ना रे. काय रे, एक पण नाही. फकड. परत सगळं झाडावर आया आया कौरव सराला ये लागते. वाव. सिद्धी स्माइलिंग सिद्धी. स्माइलिंग सिद्धी. से हाय. से हाय. 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 बरंच का नाही मालवणचा. कोण आहे? मालवणचा. मालवणी. ए ऐक ना, कंशी आलास तू? मालवणी मालवणी. माझी शाळा मालवणी 8 नंबर. कचरण फिरते. मारवेला तयार येतात. तयार. आई कोण आहे? आई काय सगळी काय रे, मामाची पोरं. ही मामाची पोरं तुझ्या. आवरी मामाची पोरं. एक मामाने गौरी. 10-12 मामान आया आया 10-12 मामा आण बघ याला. अर्धी पोरं आली नाही मामाची. पक्क्या राखीव मोठी ट्रिप आहे. मग मस्त हा, मजा मजा. थँक्यू व्हेरी मच. कोण चढलेला आहे? मला दे ना ती बघ लपून ठेवली आहे. ए राखी याला दाखव. अरे अरे दे रे. ए दोनच दे रे. तिकडे ह्याची शूटिंग तुमच्या किचनात ते सांगत नाही. हे पण झुम केलाय. दिले ने माना आता मारथान मजेच. बापा ए दे ना यार, कसं करते. 2 3 दिले ना मला. 1 2 1 2 4 5 5च खावलं मिळतं. 2च मिळाले 3 मिळाले. हे बघ ना, बघ. ए पोरं भांडतन बघा रे. 80 ना 80 येताना भांडतन. कौरी भांडतन. ती माझी मैत्रीण आहे, टीचर आहे ती. ए कंच्या शाणे नाही रे तू? बालवाडी बालवाडी. म्युन्सिपालिटी. मी पण बालवाडीची. मी दगड फेकतो. मीच दगड फेकतो. बाय बाय. बाय बाय. टाउन हॉलच्या शेजारी हे कुण्या राजघराण्यातील व्यक्तीचे थडगे आहे. येथून आपण बाहेर पडूया. समोरच एक आमराई दिसते पहा. तिथे काही मुलं मजा करतायत. चला तर आपणही थोडी त्यांच्याबरोबर मजा करू. तुझ्या मंगारीच. आमच्या पाठी नको. आम्हाला व्हायरल केलं तर आमची मम्मी झाली. मी पण चढणार हा वरती. ए इकडे ना. ए पोऱ्या, व्हिडिओ चालू ठेवलाय. काय करू नकोस, फक्त मी चढते बस. दिसतंय रे मी दिसते. आता झाडावर चढायचं. ए आंबे आहेत का तिकडे? मग कशी काढली? चढू नक्की ना? आणि पडली तर पडू. थांब सोड तू. आया मी दिसते ना? आई शपथ, लय भारी हा. आणि उतराचं कसं? मांजरीला चढता येतं, उतरायला नाही येत. बाईक वालीच नाही. माझ्या शाळेंची पोरं बघतील बघ आता. टीचर काय चढली झाडावर. बाबा बरंच का नाही आंबे तोडायला चालली.
सांग सांग माझ्या पुराण झाडावर चालली टीचर आंबे तोडायला मोठे हाय, आम्ही आंब्याच्या झाडावर चढलेलो आहोत. आता आम्ही आंबे काढणार आहोत. ए चरू थांब रे, थांब हात देत नको, मी जर चढणार बरोबर. ए, नाही sorry. चढणार परत एक पण आंबा नाही मिळाला. नाही आता तिकडे दुसऱ्या झाडावर अटॅक. चल मग जाऊया. ए चला रे अटॅक मारा. तू काय आज फक्त आंबेच तोडणार आहेस? अजून फिरायचं नाहीये का? याने किती आंबे काढले कोणी त्या माणसानी? ते सगळे कच्चे आया आया आया, काय फाटली बोलला तो? सगळं म्हणते हा तिकडे आलेला पकडलं त्याला. अजून नाही कोल्ह्यान, तुला माहित आहे का कोल्ह्यान? कोल्हे रात्री दिसतात ते कोल्हे, भारी दिसतात रात्री. हा आयाचे तो काय काय कोल्हे? हा तो कधी बघितले? तो भाविक होता ना तो. हा, हे भुयार आहे भुयार. तिथून असेल का भुयार? बाहेर पण बघ किल्ला किती मोठा आहे. शिरलो नाही ना इथे. नाही, हे वर चढायला होणार बाळा. हे बाई इथून इथून चल उतर खाली. ही वांद्र बघा कशी वरती चढल्यात झाडावर. बंदरी वजन कवरं माझं कवरं पाय नाही रे, एक पण आंबा नाही भेटला ना. दिलास तर एक हे पडला. हे बघ, मस्त आहे ना एकदम. हे लाईफ मस्त असतं ना, हे मस्त एकदम. आम्ही पण लहानपणी मजा असंच करतो. खेळायचो. हो ना, मला पण आवडायचं असं झाडावरची खेळायला. ताडी काढतो. नहीं बेटा रहने दे. ये है आम, कच्ची कैरी. ये मेरी बचपन की सहेली है और हम दोनों घूमने आए और हम दोनों भी टीचर हैं. हो, आंब्याच्या झाडावर दुसरं झाड चढले आणि त्याचा रस सगळा तो शोषून घेतो. परजीवी. ला 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 ला. थांब, आपण तिथे जाऊ, तिथे जाऊ. मला पण एक, हा मला पण एक, मेरे को भी एक. मला पण मला पण मला पण. हे मेरे को दे, मेरे को दे, मेरे को दे, मेरे को दे. राखी घे ग.
और देख क्या क्या फोड़ने का कैसा है इसको? टमाटर का इसका। हाय शपथ। जैसा शाबाश, थँक्यू व्हेरी मच, मला काढून देतो त्याच्याबद्दल. ले लो. अरे निकालने को थोड़ी ना आएगा मुझे. अरे तो इसमें है ना, तो चाहिए. हटो हटो. क्या मालूम किस में निकलेगा, कंफर्म नहीं है. इसमें निकलेगा, मोटा तो लग रहा है. एक ही बार में, अभी तो इसको एक ही बार में पड़ गया. देखो साइड में उड़ जाएगा, मत तोड़ दो. कहाँ तोड़ रहा है? तो मुझे तोड़ते हुए दिखा ना. दाखव हे बघ. आगे ना मैं भी पड़ेगा. वो तोड़ रहा है. इसको बता ये फोडेगा अभी. अगर एक से नारे काढून दे ना, मी काढतोय. आई शपथ. अरे ह्याच्यात नाही निघाला हे एवढं मोठं कोणी फोडलं नाही. ते अगोदर खाल्ले ना. तीरचा पकड़ है, एक सेकंड पकड़. निकला. जो स्टार्टिंग में तो निकला था क्या? इतनी मेहनत. ये क्या पूरा गुच्छा लेके आए? ये है ताड़ गोला. किसने निकाला? साइकिल वहीं पे खड़ी है यार. वो क्या कौन नहीं लेके जाएगा साइकिल, और वो भी खट्टा हो गई है. तो वो भी चाहिए. इसकी नहीं है, सिर्फ वो भी नहीं लेगा कोई. अबे इसकी नहीं है, इसकी खुद पुरानी. खाई भी क्या इसको? मला इधर आना. ओए इधर मारू इसको. कड़वा कड़वा. इधर भी एक है. ये लास्ट एक तो निकलने दो यार. शेवरीचं झाड, शेवरीचा कापूस. कुठे जांभळे आहेत? राखी. आंबा आंबा. आई गॉड, आम मिला मुझे. अब मैं आम खाती हूँ, रुक जा. हो हो. मस्त आहे, दिसते ना मी स्पष्ट. हो मग. देखो आम खा के हाथ कैसा हुआ. जांभूळ पडलं. ए, जांभूळ पडलं, जांभूळ पडलं, जांभूळ पडलं, जांभूळ पडलं. अजून पडत आहे. हम्म. आता जीप पण दाखव मग. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त आहे. आपण आलो आहोत गोन्सालो बार्सिया चर्च जवळ. बघा किती सुंदर कलाकुसर करून ही फुलं तयार केलेली आहेत. वरती चंद्र सूर्य कोरलेले आहेत. दोन्ही बाजूचे पिलर बघा कसे सुंदर कोरलेले आहे. आतमध्ये हे चर्च अतिशय मोठे आणि भव्य आहे. त्याचप्रमाणे येथे बघा पोर्तुगीजांचे राजचिन्ह असलेले हे महाविद्यालय 1636 साली हे बांधण्यात आले होते. या महाविद्यालयात संत फ्रान्सिस झेवियर्स राहून गेलेले आहेत. अतिशय भव्य असं हे महाविद्यालय आहे.
मोठमोठ्या कोरीव स्तंभाच्या आधारावरती हे महाविद्यालय उभे आहे. या महाविद्यालयामध्ये धर्मगुरू अभ्यास करत असत. हे पूर्ण एका दगडात कोरलेलं आहे बघ. हे बघ, हे पण आहे बघ, हे बघ. हा दगड आहे त्याचा. त्यावेळेची वीट ना कधी उचलू शकतो का आपण? तू लांब राहा, लांब राहा, लांब राहा. ह्या अशा सहज उचलून त्या लोकांनी केलं ना. हा बाहुबली. बापरे, उचलला ना ग. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी भक्कम अशी तटबंदी असलेला हा किल्ला याकडे इंग्रजांच्या काळामध्ये फारच दुर्लक्षित केला गेला. इसवी सन 1860 मध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याला कर्नल लिटलवुडला साखर कारखान्यासाठी हा किल्ला भाड्याने देण्यात आला. त्यासाठी लागणारा खर्च भागवण्यासाठी त्याने किल्ल्यातील दगड लोकांना विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे किल्ल्याची अधिकाधिक हानी होत गेली. त्यात अनेक वर्ष हा किल्ला दुर्लक्षितच होता. गेल्या काही वर्षात उभारलेला चिमाजी आप्पांचा पुतळा व स्मारक आणि भारतीय पुरातत्व खात्याने या किल्ल्याची डागडुजी केली आहे. दिनांक 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून हा किल्ला घोषित केला गेलेला आहे. जात निघतोय वाटतं चुना पण ना. आता खूप जुना झाला ना. 400 वर्ष झाली. चारशे ते फंगस 400 ते 500 वर्ष पूर्ण बुरशी लागली. हात दाखव माझे. स्वच्छ हात. छान छान, मस्त मस्त मस्त. हे पहा, आपल्याला पाहायला मिळते पोर्तुगीजांचे राजचिन्ह. आपण आता जे पाहत आहोत ना, ते सैन्यांचे चर्च आहे. याला सोल्जर चर्च किंवा गॅरिसन चर्च असेही म्हटले जाते. अतिशय भव्य असे हे चर्च आहे. या चर्चच्या शेजारीच मिझारी कॉर्दिलिया रुग्णालय आहे, जे सैनिकांसाठी आहे. 1540 मध्ये ते बांधण्यात आले. या ठिकाणी अनेक सैनिक
तसेच त्यांचे कुटुंबीय उपचार घेत असत. या समोरच्या प्रांगणात भव्य अशी बाजारपेठ भरली जात असे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर एकूण 10 बुरुज आहेत. मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतल्यानंतर या बुरुजांची पोर्तुगीज नावे बदलून यशवंत, कल्याण, भवानी, मार्तंड, वेताळ, दर्या इत्यादी नावे या बुरुजांना त्यांनी दिली. हे बुरुज म्हणजे किल्ल्याची भक्कम तटबंदी. हे बुरुज किल्ल्याचे रक्षण करीत होते. मी मघाशी उल्लेख केलेले गॅरिसन चर्चच्या मागच्या बाजूचे मिजारी कॉर्दिया रुग्णालय हेच आहे. 1540 मध्ये हे रुग्णालय सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबांसाठी बांधले गेलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजातल्या सर्व मावळ्यांना माझा साष्टांग प्रणाम. ज्यांच्यामुळे आज हिंदवी स्वराज्य टिकून आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. हो 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 हो. इथून उडी मारायला पाहिजे. ये पगार दे तिला. मस्त हा मस्त. थांब आपला एक फोटो काढूया. हा संपूर्ण मिजारी कॉर्दिया रुग्णालयाचा भाग आहे. येथे रुग्णांसाठी स्वच्छतेसाठी पाण्याची व्यवस्था केली जायची. सैनिकांना राहण्यासाठी या बराखी बांधलेल्या आहेत. हे पोर्तुगीजांच्या काळातले न्यायालय आहे, कोर्ट आहे. या कोर्टाच्या मागच्या बाजूला तुरुंग आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता तुरुंग कशा पद्धतीने बनवलेले आहे. याला पाहून असे वाटत नाही की हे तुरुंग आहे, परंतु कालांतराने याच्यात काही बदल केले असल्यामुळे हे तुरुंग आहे असे भासतच नाही. परंतु येथील शिलालेखावरती त्याचा उल्लेख आहे की हे तुरुंगच आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सेंट सेबेस्टिन बालेकिल्ल्याचे हे प्रमुख द्वार आहे. येथून पुढे आपण चक्री जिने पाहायला जाणार आहोत. हे समोर जे तुम्हाला दिसतंय ना ते संत जोसेफ ख्रिस्त मंदिर आहे. समोर हा उंच जो आहे 4 मजली तो बेल टॉवर आहे आणि याच्यामध्येच चक्री जिने आहेत आणि तेही काळोखी. चला जाऊया आपण
काळोखी चक्री जिने पाहायला. पूर्वी या चर्चमध्ये प्रार्थना व्हायची, पण आज येथे क्रिकेट होत आहे. हा सगळा काळाचा महिमा आहे. अतिशय सुंदर असे मनमोहक दृश्य आता आपण पाहणार आहोत. येथून तुम्हाला संपूर्ण समुद्र दिसणार आहे. तो पहा समुद्र, आणि दूर जे डोंगर दिसत आहेत तेथूनच दगड आणून हा किल्ला बांधला गेला होता. ओ माय गॉड, वटवाकळ गेलं. हा आहे काळोखी चक्री जिना. हा एकाच खांबामध्ये बांधला गेलेला आहे. इतकं सुंदर किल्ले पाहणी झाल्यानंतर सर्वात शेवटी मी एक खूप मोठी चूक करत आहे. आता जो मी हा प्रकार करत आहे त्याचा मला अतिशय स्वतःवर राग आलेला आहे. कृपया तुम्ही कुणीही असले स्टंट करायला जाऊ नका. माझ्या पायाला मी एकदम तुम्हाला वचन देते की मी कधी यापुढे असले फालतू स्टंट करणार नाही. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय.